मध्ये जाणं क्रमप्राप्त होईल. पण अगदी जर ढोबळ मानाने यातला पहिला ट्रिगर, यातलं पहिलं अर्थकारण, पहिलं राजकारण जर आपल्या डोळ्यासमोर आणायचं असेल तर या घटना कशा क्रमाने घडत गेल्या याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. भारत आणि पाकिस्तान या सीमारेषांवरच्या हालचाली या काही आपल्याला नवीन आहेत अशातला भाग नाही. खरं सांगायचं म्हणजे आपल्याला करोनाची सवय आत्ता झाली, पण भारत आणि पाकिस्तान मधल्या सीमारेषेवरच्या गडबडी, अगदी सीमारेषा पलीकडच्याही बालाकोट सारख्याच्या गडबडी या आता आपल्या इतिहासाचा भाग आहेत आणि आपल्या सगळ्यांना यानं त्या स्वरूपामध्ये त्या सवयीच्या आहेत. पण केवळ पाकिस्तानच असं करत होतं असं नाही, तर साधारणपणे 9 आणि 10 मेला भारत आणि नेपाळ मधल्या सीमारेषांवरतीही वेगळ्या अर्थाने सुरुवात झाली. आजपर्यंत जी एक साधी पोलीस चौकी होती भारत आणि नेपाळच्या सीमारेषेवरची, रातोरात ती नेपाळने 8 मे 9 मेच्या दिवसांमध्ये त्याचं सशस्त्र लष्करी चौकीमध्ये रूपांतर केलं. आणि एकंदरीतच त्यानंतरच्या ज्या नेपाळ मधल्या घटना आहेत त्यात नेपाळचा बोलवता धनी कोण असेल हे वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता आहे अशातला भाग नाही, कारण इथे ही हिस्ट्री रिपीट सारखा भाग आहे. ती केवळ ती लष्करी चौकी झाली अशातला भाग नाही. त्याच्यानंतर 11-12 मेच्या सुमारास आपल्या पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. 13 मे ते 17 मे असे सलग 5 दिवस नंतर केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय अनुराग सिंगजी ठाकूर यांनी दररोज 1.5 तास अशी एकूण 6.5 तास पत्रकार परिषद घेत या 20.63 लाख कोटीच्या आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. या सगळ्या घटनांच्या आसपासच्या भागामध्ये नेपाळने आपणहून कोणत्याही प्रकारचं कारण नसताना, भारताशी कोणताही चर्चा विमर्श न करता, कोणताही विचार विनिमय न करता भारताचा काही भाग हा नेपाळच्याच भागांचा प्रदेशांचा भाग आहे असं जाहीर केलं. त्या दृष्टिकोनातनं आपला नकाशा सुधारित त्यांनी विस्तृत केला, प्रसारित केला. इतकंच नव्हे तर नेपाळच्या संसदेमध्ये अशा पद्धतीच्या सुधारित भौगोलिक नकाशाला 57 विरुद्ध 0 म्हणजे पूर्णपणाने एकमतानी, बहुमतानी नाही, पूर्णपणाने एकमतानी अशी त्याला मंजुरी मिळाली. हा जो सगळा प्रकार आहे हा कोणामुळे घडला असेल हे सांगण्याची आवश्यकता नाही. आज मितीला जे कागदोपत्री तिथे सरकार आहे ओली, त्या ओली सरकारवरती कोणाचा प्रभाव आहे आणि तो प्रभाव असण्याचं कारण केवळ राजकीय दबाव असं नसून चीननी नेपाळला देऊ केलेली आर्थिक मदत, चीननी नेपाळला देऊ केलेली लष्करी मदत, चीननी नेपाळला देऊ केलेली राजकीय मदत असे अनेक घटक आहेत. अर्थात नंतरच्या काळामध्ये आता ओलींचं ही सत्ता अस्थिर झाल्याचे अहवाल आपण वाचतोय आणि त्याच्यावरचा दोषारोप करत असताना नेपाळनी असं डिक्लेअर केलं, ओलींनी असं जाहीर केलं त्यांच्या देशामध्ये स्वतःची तब्येत बरी नसताना की या सगळ्याचं मुख्य केंद्र दिल्ली मधल्या वाटाघाटी असं आहे. म्हणजे मग भारत आणि चीन यांच्यामध्ये जे करंट, क्रॉस करंट, अंडर करंट्स आहेत त्यातलं नेपाळ हे एक प्यादा आहे का याचाही विचार करायला लागेल. आणि असे सगळे मुद्दे याच्याशी निगडीत आहेत. म्हणूनच अगदी या विवेचनाच्या सुरुवातीलाच पहिल्याच 2 मिनिटांमध्ये 2दा मी भारतीय चीनी तत्वज्ञानामधलं ते वाक्य सांगितलं की जे स्ट्रॅटेजीज आणि टॅक्स विषयी संबंधात होतं. म्हणजे त्यावेळेला चीनने असं सांगितलं की आता आम्ही एक नवीन ट्रबल स्पॉट तुमच्यासाठी निर्माण करतोय आणि हा जो ट्रबल स्पॉट चीनने निर्माण केला तो नेपाळ हा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 8, 9, 10 मेला असं इकडे नेपाळच्या सीमारेषेवरती या हालचाली होत असताना नंतर रात्री पंतप्रधानांनी जे राष्ट्राला उद्देशून भाषण केलं ज्याच्यामध्ये या आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करण्यात आली, त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या त्या 17-18 मिनिटाच्या भाषणामध्ये जसे त्यांनी घेतलेले उल्लेख केलेले मुद्दे महत्वाचे आहेत तितकेच त्यांनी न उच्चारलेले 2 शब्दही महत्वाचे आहेत. म्हणजे एकंदरीतच लेकी बोले सुने लागेचा तो प्रकार होता. त्या संपूर्ण भाषणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कुठेही 2 शब्दांचा उल्लेख नाहीये. संपूर्ण क्रक्स तो असून सुद्धा एक उल्लेख असा आहे की जो शब्दच नाहीये त्या संपूर्ण भाषणात, तो आहे स्वदेशी. आणि त्या स्वदेशीचं जे एकंदरीतच स्वदेशी हा शब्द न वापरता बी लोकल, बी व्होकल अशा प्रकारचं जे उदाहरण होतं आणि बी लोकल, बी व्होकल ऍट द सेम टाइम बी ग्लोबल असं म्हटलं गेलं होतं, याची जी गणित आहेत ती अर्थकारणाशी अनिश्चित आहेत.
त्यामुळे कुठेही स्वदेशी हा उल्लेख नाहीये, तसाच दुसरीकडे कुठेही चीन हाही उल्लेख त्या संपूर्ण भाषणामध्ये नाहीये. पण एकंदरीतच भारत आणि चीन यांची अलीकडच्या काळामधली जी काही व्यापारी संतुलनाची भाषा आहे, विशेषतः गेल्या 10 वर्षातली, त्याच्यामधला जो भारत आणि चीन बरोबरच्या राष्ट्रांचा, त्या मालांचा, मग कच्चे माल पक्के माल दोन्ही पद्धतीचा विषय असेल, अशा पद्धती किंवा सेमी प्रोसेस्ड अशाही स्वरूपाच्या वस्तू असतील, याच्यावरती जर खरोखरच बी लोकल आणि बी व्होकल म्हणलं तर याचा काय परिणाम होतो, ती केवळ घोषणा आहे. ती जर प्रत्यक्षामध्ये अंमलात आली तर एकंदरीतच हे गणित कसं होऊ शकतं याच्या वेगवेगळ्या घटना नंतर घडल्या आहेत. आणि तुमच्या लक्षामध्ये असं येईल की या घटना जसजशा घटनाक्रमामध्ये घडत गेल्या तसतसं एकंदरीतच भारत चीन सीमारेषेवरची गणित ही बदलत गेलेली आहेत. भारत चीन संबंधातली गणित ही बदलत गेलेली आहेत. स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स केवळ चीनच्या बाजूनी आहेत आणि भारताच्या बाजूनी नाहीत, हिंदुस्थानच्या बाजूनी नाहीत असं जरा सुद्धा नाही. परंतु त्याच्याकडे फार भाबडेपणाने पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपली वैयक्तिक आयुष्यामधली कोणतीही राजकीय रंगसंगती असली आणि आपण कुठच्याही पक्षाचे अगदी कन्फर्म्ड मतदार असलो, मग ते भक्त आहेत का विरोधक आहेत, ते अंध आहेत का द्रोळ शित नाही, तरी सुद्धा काहीतरी भाबडेपणाने मोदींची जी शैली आहे की ते जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांना मिठी मारतात. ट्रम्पला मारली, नेत्यान्याहूला मारली, पुतीनला मारली, पण त्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना 18 वेळेला भेटलं असलं तरी 18च्या 18 भेटीत कुठेही एकही फोटो नाही. अशा पद्धतीची विधानं करणं हे स्वतःला बालबोध समजण्यातली गत आहे आणि त्या बाळबोधपणाने चीनकडे बघण्याची चूक करणं आपल्याला परवडणारं नाही. त्याचाच खरा महत्वाचा ट्रिगर कुठचा असेल तर तुमच्या लक्षात येईल की ज्या दिवशी पहिल्यांदा 3 सैनिकांची, भारतीय सैनिकांची हत्या चीननी आपल्या गलवान सीमारेषेवरती केली, त्याच्या आदल्याच दिवशी भारत सरकारने एक घोषणा केली होती आणि ती घोषणा अशी आहे की 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून 1947 ते 2020 या 73 वर्षात जे घडलं नव्हतं ते त्या आठवड्यात आपण जाहीर केलं की आपल्या परकीय चलनाचा साठा, परकीय चलनाची गंगाजळी, ज्याला आपण मराठीत फॉरेक्स रिझर्व्ह असं म्हणतो, ते फॉरेक्स रिझर्व्हनी आजपर्यंत कधीही गाठली नव्हती अशी $500 बिलियन पातळी गाठली. एक गोष्ट लक्षात घेऊ की $500 बिलियन पातळी गाठण्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण आपल्याकडच्या परकीय चलनाच्या साठ्याचं पुनर्मूल्यांकन, ज्याला आपण रिव्हॅल्युएशन असं म्हणतो, असं केलेलं आहे. पण त्याला दुसरं महत्वाचं कारण असं आहे की त्या जसं आपण पुनर्मूल्यांकन केलं ही वस्तुस्थिती आहे, तशीच आणि तितकी त्याच्यामधले जे दुसरे 2 घटक आहेत ते बघण्याजोगे आहेत की हा $500 बिलियन पातळी कशामुळे घडलेली असेल. एक गोष्ट नक्की आहे की ह्या करोना बंद आहे. फेब्रुवारी पासून आजपर्यंत, आज आपण 10 जुलैला एकमेकांशी बोलतोय, तिथपर्यंत संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग यांना त्या स्वरूपाच्या लॉकडाऊन मध्ये आहे. किती स्वरूपामध्ये तो वाढेल याची आपल्याला काही कल्पना नाहीये. आपल्यासारखे डोंबिवलीकर 2 जुलै ते 13 जुलै ऑलरेडी स्ट्रिक्ट लॉकडाऊन मध्ये आहेत. पुण्याही तसंच आहे, पण पुणा, ठाणा, डोंबिवली यांचा लॉकडाऊन 12 जुलैच्याही पुढे जाईल का, वाढेल का, अशी ही चर्चा आहे. मग हे जर देशांतर्गत गडबड असेल, 2 किलोमीटरच्या पलीकडे जायचं नाही, अलीकडे राहायचं, काही ठिकाणी आता गल्लीतही बाहेर पडू देणार नाहीत, वगैरे वगैरे ज्या चर्चा आहेत, याचं जर आपण जागतिक पातळीवरती प्रतिबिंबित केलं, एक्स्ट्रापोलेशन केलं, तर एकंदरीतच निर्यात नावाची वस्तू केवळ आपल्याच देशाची असं नव्हे तर जगातल्या अनेक देशांची थांबली आहे आणि ते आपल्या आत्ताच्या परकीय चलनाच्या वाढीचं एकमेव कारण नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्याचा झाला असेल तर तो विपरीत परिणाम झालाय, अनुकूल परिणाम झालेला नाही. आणि त्याच्याच बरोबर जशी आपल्या निर्यातीचं काही गणित जमलं नाही, तसं गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये, फेब्रुवारीपासून जुलै महिन्यापर्यंत आपली आयातही अत्यंत कमी प्रमाणावरती झाली आणि ती झालीच नाही, त्यामुळे त्याचे पैसेही द्यावे लागले नाहीत. आणि असं झाल्याचा एकत्रित परिणाम $500 बिलियन होणं, ही घटना लक्षात घेण्याजोगी आहे. आणि ही घटना अशासाठी लक्षात घेण्याजोगे, त्याचे 2 पुन्हा एकदा पैलू आहेत. उगाचच आपण उठून चीनवरती टक्कर द्यायला सुटू अशातला काही भाग नाहीये. तुमच्या माझ्यासारख्या देशप्रेमी नागरिकासाठी $500 बिलियन फॉरेक्स रिझर्व्हची पातळी असणं ही केव्हाही निसंशयपणे अभिमानाची गोष्ट आहे. पण आपण एक लक्षात घेऊया की अगदी करोनाचा तो कारण असला
करोनामुळे इतर देशांसारखाच चीनलाही फटका बसलेला असला तरी आज मितीलाही चीनच्या परकीय चलनाची पातळी आपल्या 500 बिलियन डॉलरच्या कितीतरी हजार पट आहे. त्यामुळे आपल्या 500 बिलियन डॉलरनी चीनची सत्ता डळमळीत होईल, आर्थिक सत्ता डळमळीत होईल अशातला भाग नाहीये. परंतु जसं आपण म्हणतो की होणाऱ्या घटनांपासून पुढे भविष्यात काय होईल याचा वेध घेतला पाहिजे, त्याचं हे अस्खलित उदाहरण आहे. तुमच्या माझ्या देशाची परकीय चलनाची गंगाजळी 500 बिलियन डॉलर व्हावी याची आपल्या देशातल्या माध्यमांना, मग ते प्रिंट मीडियाही असतील आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाही असतील, अगदी मोदी विरोधकही मीडिया असेल आणि मोदी समर्थकही मीडिया असेल, यातल्या कोणालाही याची दखल घ्यावी अशी गोष्ट वाटलेली नाही, याच्यावरती फारशी चर्चा झालेली नाही. त्याच्या तुलनेमध्ये कितीतरी फालतूक गोष्टींवरती दोन्ही बाजूनी प्रचंड चर्चा केली, पण चीननं मात्र याची दखल घेतली. याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि म्हणूनच ते 3 नंतरचे जे 20 सैनिक मारले गेले याच्या मधल्या काळातली ही घटना आहे. कारण चीननी याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातनं पाहिलं असेल याचा विचार आपण करूया. त्याच्यासाठी काही फार मोठा अभ्यासक असण्याची आवश्यकता आहे अशातला भाग नाही. आणि एवढ्या करता मी मगाशी म्हटलं की राजकीय रंगसंगतीच्या पलीकडे जाऊन जर तर्कसंगतीने विचार करायचा विचार झाला तर या चीनी अर्थकारणाचे पैलू किंवा चीनी आक्रमणाचे पैलू केवळ गलवान सीमे पुरेसे मर्यादित नाहीत आणि ते केवळ करोना पुरेसेही मर्यादित नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. करोना नंतरच्या काळामध्ये एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती असेल याचे वेगवेगळे अहवाल, वेगवेगळ्या पाहण्या, वेगवेगळे निष्कर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवरती वारंवार जाहीर होत आहेत. वॉरन बफे सारखा सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध गुंतवणूकदार जो जगातल्या 3ऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहे, त्यांनी 5 मेला त्याच्या संस्थेच्या झालेल्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये सांगितलं की करोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम झाला हे जर नेमकेपणाने जाणून घ्यायचं असेल तर अजून 2 ते 3 वर्ष थांबावं लागेल संपूर्ण जग या पातळीवरती. जर एखाद्या विशिष्ट देशाच्या अर्थकारणावरती किती परिणाम झाला असं जर जाणून घ्यायचं असेल तर 3 वर्षापेक्षाही जास्त काळ थांबावं लागला असेल. मग असं असूनही चीनला आज आक्रमण करावं असं का वाटावं? कारण या काळात जसं वॉरन बफे हे विधान करत होता त्यावेळेला IMF, वर्ल्ड बँक, ADB अशा सारख्या अनेक जागतिक पातळीवरच्या अर्थसंस्था 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये, कारण 2019-20च्या आर्थिक वर्षाची आकडेवारी आता प्रसिद्ध व्हायची वेळ आली. 2020च्या फेब्रुवारी महिन्याच्या 2-3 आठवड्यामध्ये या करोनाला सुरुवात झाली. तोपर्यंत 2019-20 हे आर्थिक वर्ष फार मोठ्या प्रमाणावरती संपलं होतं आणि त्यामुळे आता 2020-21ची चर्चा आहे. तर या अशा अनेक जागतिक पातळीवरच्या अर्थसंस्थांनी असं जाहीर केलं की मुळामध्येच येणाऱ्या काळामध्ये जागतिक अर्थकारणाच्या वाढीचा वेग हा 0च्या जवळपास असेल आणि त्याला असणारे 2च अपवाद असे असतील. एक म्हणजे चीन, ज्याची अर्थव्यवस्था 2020-21 मध्ये सुद्धा 3.2% वाढेल आणि भारताची अर्थव्यवस्था साधारणपणे 1% आसपास वाढेल. आपण भारतीय संस्कृतीमध्ये, मूल्यांमध्ये जरी आपण असं कितीही म्हटलं, कारण फार मोठं जागतिक शांततेचं नोबेल पारितोषिक मिळवायची आपल्याला फार घाई असते मानसिक दृष्ट्या, की आपली रेष आपल्या कर्तृत्वाने मोठी करावी, दुसऱ्याच्या रेषेला कमी करून ती करू नये, हे सगळं मूल्य संस्कार म्हणून शिकवायला ठीक असतं. जागतिक राजकारणात आणि अर्थकारणामध्ये असल्या कुठच्याही भानगडीत पडण्यात अर्थ नसतो, कारण चीनचा त्याच्यावरती काडीचाही विश्वास नाही. त्यावेळेला जेव्हा चीनच्या असं लक्षात आलं की अरे मी 3.2% वाढतोय आणि हा 1.2% वाढतोय, याचा अर्थ भारत हा केवळ माझा भौगोलिक शेजारी याच्यातला भाग नाही, तर आर्थिक वाढीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हा माझा शेजारी होऊ शकतो. तिथे ससा कासवाच्या गोष्टीसारखं राहून चालत नाही. त्यामुळे चीन म्हणला की मी माझ्या आर्थिक प्रगतीचा वेग तर वाढवेनच, पण याचीही रेष कुठेतरी कमी केली पाहिजे. आणि त्याचा पहिला सिग्नल त्याला माझ्या FDIच्या अनाउन्समेंटनी झाला. आपणही कदाचित कोणाची तरी खोडी काढायची, कोणाच्या नाकाला मिरच्या जमल्या तरी चालतील म्हणूनच कदाचित ती घोषणा केली असेल. अशाही टॅक्टिक्स असू शकतात, त्या कराव्या लागतात, त्या खेळाव्या लागतात. पण चीननी त्याचा लावलेला अर्थ असा आहे किंवा असू शकतो, कारण माझ्या काय कानात चीनी राष्ट्राध्यक्ष येऊन सांगून नाही गेलेले, पण जर त्या घटनाक्रमाकडे पाहिलं आणि मी मगाशी म्हणलं तसं स्ट्रॅटेजीज आणि टॅक्टिकच्या फॉर्म्युलाच्या एक्सेल शीटमध्ये हे बसवत गेलं तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये, कारण शेवटी असं आहे, जसं मी मगाशी टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजीचा उल्लेख केला चीनी संस्कृतीतल्या, तसंच चीनी संस्कृतीचं दुसरं तत्व आहे की इट इज मोर इम्पॉर्टंट टू आउटथिंक युअर अपोनंट रादर दॅन टू आउटफाईट हिम.
मग फायटिंग आउट हा त्या आउट थिंकिंग मधला एक भाग असू शकतो. प्रत्यक्ष युद्धात हरवण्यापेक्षा बुद्धिबळाच्या खेळामध्ये हरवता येतं का, असा विचार करा. अशा दृष्टीने चीन इज ऑलवेज बिहेविंग अँड रिलाइंग मोर ऑन आउट थिंकिंग रादर दॅन आउट फायटिंग. त्यांना युद्धाचं शस्त्रास्त्र वापरण्याचं जरा सुद्धा वावडं नाही. कोणीही इथे तशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये नाही. पण ज्या वेळेला भारताने असं जाहीर केलं की माझा $500 बिलियन इतका फॉरेक्स रिझर्व्ह झाला आहे, तर कदाचित चीनने त्याचं इंटरप्रिटेशन असं केलं असण्याची शक्यता आहे की आता जगाच्या अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती आहे, सगळेजण लॉकडाऊन मध्ये आहेत. असं असताना ज्याला माझ्या देशाची अर्थव्यवस्था सुधारायचा माझ्याकडे पैसा नाही अशी परिस्थिती आहे, अशा वेळेला जर इतर देश भारतामध्ये पैसे गुंतवायला तयार असतील, ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा थेट विदेशी गुंतवणूक म्हणतो, याचा अर्थ त्या प्रमाणामध्ये त्यांच्या देशामध्ये म्हणजे चीनमध्ये जाणाऱ्या थेट विदेशी गुंतवणुकीवरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे आज मितीला माझ्या सर्वोच्च पातळीच्या $500 बिलियन हजारो पट जास्त फॉरेक्स रिझर्व्ह असूनही ते भविष्याचा विचार करतायत. मग अशा वेळेला देशाच्या ज्या अर्थव्यवस्थेवरती युद्धाचं किंवा संभाव्य युद्धाची जर टांगती तलवार असेल, तर प्रत्येक गुंतवणूकदार प्रत्यक्ष पैशाची गुंतवणूक करताना एकदा नव्हे हजारदा विचार करेल. यातनं पैसे यायचे थांबणारच असं नाही, पण निदान त्याचा वेग कमी होईल. आणि जेवढा वेग थेट विदेशी गुंतवणुकीचा कमी होईल, तेवढं त्यांना देशांतर्गत बचत आणि गुंतवणुकीवरती भर द्यावा लागेल. आणि करोनाच्या काळानंतर तो भर देता येणं आता कोणालाच फारसं शक्य नाहीये. यातनं एकंदरीतच भारताचा जो संभाव्य वाढीचा वेग 1.2% आहे, तो वाढणं तर सोडाच, तो कमी करण्याचा प्रयत्न म्हणून हे गलवान युद्ध होत आहे का, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे की हा जो $500 बिलियन फॉरेक्स रिझर्व्ह आपण डिक्लेअर केला, त्याच्या आधीच्या आपल्या देशातल्या काही घटनांचा विचार करण्याजोगा आहे. कारण ही थेट विदेशी गुंतवणूक किंवा हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरेशी मर्यादित नाहीये. 2-3 उदाहरणं इथे मला द्यायला आवडतील. पहा की त्याच काळामध्ये कोटक महिंद्रा बँकेच्या उदय कोटकने, ते जे त्या बँकेचे प्रमोटर आहेत, त्यातला स्वतःचा प्रमोटर कोटा हा त्यांनी कमी केला आणि तो 26.1% आणला. उदय कोटकनी कोटक महिंद्रा बँकेचे स्वतःचा प्रमोटर स्टेक कमी करताना तो त्या बँकेतून बाहेर पडतोय किंवा त्याला हवं त्या वेगाने ती बँकेची आर्थिक प्रगती होत नाहीये, अशातला भाग नाहीये. कोटक महिंद्रा बँकेला रिझर्व्ह बँकेनं लायसन देताना काही कालबद्ध सूचीनुसार प्रमोटरने आपला स्टेक कमी करत आणायचा, अशा पद्धतीची ती घोषणा किंवा नियम आहे. आणि आता एकंदरीतच ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँक कंप्लायन्स वरती फार मोठ्या प्रमाणावरती भर देते आणि मुळातच कोटक महिंद्रा बँक किंवा कोटक ग्रुप किंवा उदय कोटक ही व्यक्ती ही पूर्णपणाने कंप्लायन्स लव्हिंग अशी पर्सनॅलिटी आहे. तो आता सीआयआयचा चेअरमन होणं हा त्याच्यावरचा आणखीन एक भाग आहे की बाबा आता मी सीआयआयचा चेअरमन असतानाच माझ्यावरती आपल्या देशाच्या एखाद्या नियंत्रकांनी रेग्युलेटरनी कारवाई करू नये असं ते गणित नाहीये. आणि म्हणून त्यांनी ते शेअर्स विकले, हे जितकं महत्वाचं आहे, त्याहूनही आत्ताच्या मुद्द्याच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा हा आहे की उदय कोटक जेव्हा आपला प्रमोटर कोट्याचे शेअर्स विकत होता, त्यातले 92.73% शेअर्स हे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आणि फॉरेन इंडिव्हिज्युअल्स घेतात. आणि हे माझ्या आजच्या विक्रमी परकीय चलनाच्या गंगाजळीचं रहस्य आहे. हे केवळ कोटक महिंद्रा बँकेत होतं असं नाही. त्याच आठवड्यामध्ये आपल्या देशातल्या इंडसइंड बँकेमध्ये इंडसइंड बँकेचे जे फॉरेन प्रमोटर्स आहेत ते आपला स्टेक वाढवत आहेत, म्हणजे पुन्हा फॉरेक्स रिझर्व्ह आला. यातनं जाणारा जो सिग्नल असा आहे की भारत ज्या पद्धतीचे प्रस्ताव ठेवतोय ते प्रस्ताव स्वीकारायला लोक तयार आहेत. आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही अल्पकाळासाठी शॉर्ट टर्म साठी आलेली नसते, ती पूर्णपणाने प्रोजेक्ट बेस्ड असते. त्यामुळे जोपर्यंत तो प्रोजेक्ट, जोपर्यंत ती गुंतवणूक त्यांना प्रॉफिट देते, रिटर्न देते, तोपर्यंत ती राहते. मग इतका स्टेबल फॉरेक्स रिझर्व्ह दीर्घकाळ राहणं, याचा अर्थ भारताचं चलन रुपया हे जागतिक अर्थकारणामधले एक स्टेबल करन्सी होऊ शकते. आणि इफ युअर करन्सी इज मोर स्टेबल, देन इट इज अनदर ट्रिगर फॉर अनदर स्टेज अँड राउंड अँड स्केल ऑफ अट्रॅक्टिंग अ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. एक उदाहरण पहा ना, या एका काळात घडलेल्या घटना आहेत, त्या एकमेकांच्या कारण किंवा परिणाम आहेत असं मला म्हणायचं नाही, पण त्या एका काळात घडलेल्या घटना आहेत. याच काळामध्ये रिलायन्स आणि जिओ मधल्या ज्या पद्धतीची विदेशी गुंतवणूक येते,
त्या विदेशी गुंतवणुकीनंतर आपण असं पाहिलं की टेलिकॉम सेक्टरमध्ये केवळ रिलायन्स आणि जिओ मध्ये 8,000 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक आली अशातला भाग नाही, तर टेलिकॉम सेक्टर मधल्या एअरटेल सारख्या इतरही अनेक कंपन्यांमध्ये ती आली. आणि त्याची इतकी खात्री आहे की मुकेश अंबानीच्या घरातल्या पुढच्या पिढीतली 3 प्रतिनिधी आता रिलायन्स जिओच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वरती आले. मग जे बँकिंग मध्ये होतंय, जे टेलिकॉम मध्ये होतंय, जे इन्शुरन्स मध्ये होतंय, जे फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये होतंय, ते उद्या इतरही क्षेत्रांमध्ये असू शकतो का, याचा विचार करण्याचा चीनी पद्धतीचा हा विषय आहे. मग ह्याच प्रक्रियेमध्ये, या गतीमध्ये कुठेतरी खीळ घालायची असेल तर ही खीळ घालणं अशासाठी त्यांना महत्वाचं वाटतं की त्यामुळे युद्धाचं जर सावट यांच्या डोक्यावरती फिरतं ठेवलं तर येणाऱ्या काळामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये नवीन गुंतवणूक करताना या मंडळींना, बाकीच्या मंडळींना विचार करावा लागेल, हा विचार करावा लागेल. मग चीनच्या दृष्टिकोनातनं हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने का महत्वाचा असतो याचाही विचार इथे करावा लागेल. आणि या सगळ्या पैलूंचा विचार करता यावा म्हणूनच माझ्या आजच्या सत्राचं शीर्षकच मुळे चीनी आक्रमण, अर्थकारण आणि राजकारण असा. केवळ हे इतकीच घटना होते अशातला भाग नाही, यातला एक दुसरा क्रोनॉलॉजीचा भाग लक्षात घेऊ, घटनाक्रमांचा भाग लक्षात घेऊ. आणि असा इतिहास जेव्हा आपण अर्थकारणामधनं लिहित असतो त्यावेळेला लक्षात ठेवावं लागतं. जसं जॉर्ज बेर्नार्ड शॉ म्हणला होता की इतिहास खरा की खोटा याच्यामध्ये पडण्याचं कारण नाही, पण शेवटी इतिहास विजेते लिहितात ते लक्षात घ्या. आणि त्यामुळे मग जरा जर विजेता व्हायचा असेल तर त्या इतिहासाचा घटनाक्रम मी आधीपासून ठरवतोय का, म्हणून मगाच्या चीनी तत्वज्ञानातला टॅक्ट अँड स्ट्रॅटेजीचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि कारण तुम्ही लक्षात घ्या की फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला या करोनाची लागण जगभर व्हायला सुरुवात झाली त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने असं जाहीर केलं की आम्हाला आमचे जे प्रकल्प चीनमध्ये आहेत ते प्रकल्प आम्ही चीनच्या बाहेर आणून आमच्या देशामध्ये आणायला तयार आहोत. त्याच काळामध्ये जर्मन मधल्या एका मासिकानं अशी मागणी लावून धरली की जगाने एकत्र येऊन चीन विरुद्ध नुकसान भरपाईचा दावा ठोकावा, नुकसान भरपाईचा दावा ठोकावा आणि तो काही $1 ट्रिलियन असावा. तुम्हाला मी सांगायला हवं अशातला भाग नाही की अशा मागणीचं आजपर्यंत जर्मन सरकारने खंडनही केलेलं नाही आणि समर्थनही केलेलं नाही. पण अशा मागण्या जागतिक पातळीवरती देशातल्या सरकारशी या ना त्या स्वरूपामध्ये बोलणी झाल्याशिवाय होत नसतात. त्यामुळे त्याचं जे काईट फ्लाइंग असतं ते फार महत्वाचं असतं. ऑस्ट्रेलियाने असं म्हटल्यानंतर, जर्मनीने अशी मागणी केल्यानंतरच्या त्याच काळामध्ये व्हिएतनामनेही तेच सांगितलं, जपाननेही तेच सांगितलं, म्यानमारनेही तेच सांगितलं, कोरियानेही तेच सांगितलं, तैवाननेही तेच सांगितलं. या घटना घडायला लागल्यानंतर साहजिकच इतकं सहजासहजी चीन त्यांच्याकडचे प्रकल्प जाऊन देईल किंवा ते अगदी भारतामध्ये येतील असं केवळ कायद्यानेच वागतो अशातलाही भाग नाही. आणि ह्या देशांनी कितीही मागणी केली तर त्यांच्याही त्या देशांच्या त्या प्रेशर टॅक्टिस असू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी तुम्ही केव्हा ट्रम्प कार्ड कसं खेळता याच्यावरती ते अवलंबून असतं. मी काही फारसा ब्रिज खेळत नाही, कारण ब्रिज आणि बुद्धिबळ फार डोक्याचे खेळ आहेत आणि माझ्याकडे बुद्धी नाही तेवढी. पण ब्रिज खेळताना एक वाक्य नेहमी वापरलं जातं की व्हेनेवर यू आर इन अ डिफिकल्टी प्ले युअर ट्रम्प. ट्रम्प मधले मला दोन्ही श्लेष अभिप्रेत आहेत, त्याचा विस्तार मी माझ्या पुढच्या मुद्द्यामध्ये करेन. पण आता जेव्हा आपण ब्रिज खेळताना ट्रम्प म्हणतो याचा अर्थ हुकमाचं पान, आणि बहुतांश वेळेला तो हुकमाचा एक्का किंवा राजा असतो. मग जर इतर देश चीनला दबावाखाली आणण्यासाठी असं हुकमाचं पान खेळत असतील तर चीनचं जे हुकमाचं पान आहे त्याचे स्वतःचे डिफेन्स फोर्सेस, मग ते जिओपॉलिटिकल कारणाकरता असतील, ते सोशिओ पॉलिटिकल कारणाकरता असतील, ते इको पॉलिटिकल कारणाकरता असतील, चीन वापरणार हे अत्यंत उघड आहे. आणि चीनचा या बाबतीत असलेला आजही असलेला दरारा आपण लक्षात घेण्याजोगा आहे. मला गंमत वाटते की या मुद्द्याकडे चीनी आक्रमणाची प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरती चर्चा होत असताना या मुद्द्याकडे का दुर्लक्ष केलं जातं. किलिंग द बास्टर्ड बाय निग्लेक्टिंग हिम असं जर काही असेल तर गोष्ट वेगळी, परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की आज इतका करोना नंतरही चीनवरती दबाव जास्त आहे. चीनचं एफडीआय कमी झालेलं नसलं तरी त्याचा वेग कमी झालाय. येणाऱ्या काळातही चीन 3.2% वाढणारा सर्वोच्च गतीचा देश असला तरी सुद्धा ज्या देशाला गेली अनेक दशक हे 10%, 11%, 12%, 14% वेगाने वाढायची सवय आहे,
चीन देशाचं जे भौगोलिक आकारमान आहे, चीन देशाचं जे लोकसंख्येचं आकारमान आहे, चीनी बाजारपेठेचं जे आकारमान आहे, चीनी कायद्याची जी परिस्थिती आहे आणि मनात आणल्यानंतर काही वाटेल त्या परिस्थितीत दिल्या वेळेत काम करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती विनोदावरी नेता येईल अशातला भाग नाही. आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीने चीनवरती वेगवेगळ्या पद्धतीने दबाव येतो त्यावेळेला चीनने स्वतःच्या डिफेन्सचं ट्रम्प कार्ड केवळ भारताविरुद्ध वापरलं अशातला भाग नाही. आज याची असलेली जगामधली दहशत जरूर लक्षात घेण्याजोगी आहे. अमेरिकेमध्ये कृष्णवर्णियाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होतो, त्याची जगभर चर्चा होते. साहजिक अशी हत्या असा मृत्यू हा निषेधार्हच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण त्याच काळामध्ये चीन जी हाँगकाँगला वागणूक देत आहे त्याची त्या कृष्णवर्णियाच्या मृत्यू इतकी चर्चा करण्याची हिंमत जगातल्या कुठच्याही देशाची प्रसार माध्यम आणि सरकार करत नाही. हा केवळ नजरेआड करण्याजोगा मुद्दा नसतो. याचं कारण असं आहे की मगाशी ज्या देशांचा मी उल्लेख केला ज्यांनी फेब्रुवारी मार्च मध्ये असं सुरुवात केली म्हणायला, आपणही काही कमी नव्हतो की आम्ही येथे आमचे प्रकल्प आणायला तयार आहोत, त्यावेळेला चीन ताबडतोबीने जे ऑस्ट्रेलियाशी बोलला त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया शांत झाला. पुढच्या ऑस्ट्रेलियाच्या पावलाचा माझा मुद्दा नंतरच्या काळात येईल. मग मधल्या त्या समुद्री पट्ट्यामध्ये चीन सरकारने आपल्या आरमाराचं प्रदर्शन केलं आणि जरी प्रत्यक्ष भूमीवरती तशा पद्धतीचे प्रकल्प आपल्या देशात परत घेण्याचे म्यानमारचे, व्हिएटनामचे, कारण व्हिएटनाम आणि चीनचे काही रिलेशन काय फारशी सुखद नाही आहेत. एकंदरीतच व्हिएटनामी राज्यक्रांतीमध्ये मी मगाशी उल्लेख केला तसं केवळ त्या अमेरिकेने 17 वर्ष युद्ध केलं अशातला भाग नाही, पण त्याच्या आधीची जी कम्युनिस्ट राजवट तिथल्या स्थानिकांनी ढळवली त्यावेळची जी सगळी गणित आहे ज्याचं अत्यंत उत्कृष्ट वर्णन ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ व्हिएटनाम या DR सरदेसाईच्या 1972 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये आहे, त्याचा जरूर विचार करण्याजोगा आहे. मग या राष्ट्रांना ज्या आरमाराचं आपल्या प्रदर्शन करत निदान मौखिक दृष्ट्या तरी चीननी बंद केलं, यातली जिओपॉलिटिकल प्रेशर्स, यातली सोशिओ पॉलिटिकल प्रेशर्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातली इको पॉलिटिकल प्रेशर्स ही लक्षात घेतली पाहिजे. याच्या मालिकेमधला जो दुसरा मुद्दा आहे तुमच्या लक्षात येईल. हा पहिला मुद्दा इतका विस्ताराने सांगायचं कारण अशासाठी होतं की ते थेटपणाने आपल्या संबंधांमध्ये आहेत. जर उद्या खरोखरच भारत आणि चीन यांचं युद्ध झालं तर ते वेगळ्या, ज्याला आपण फुल स्केल वॉर म्हणतो असं झालं, जे आता झालं ते मिनी युद्धच आहे, परंतु फुल स्केल वॉर झालं तर एकंदरीतच भारताच्या बाजूने किती देश उभे राहतील, चीनच्या बाजूने किती देश उभे राहतील, असं ते जरा वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. कोणाच्याही भावना दुखवायचा माझा उद्देश नाही, पण हे थोडंसं महाभारतासारखं आहे. कारण या युद्धामध्ये काही जण थेटपणाने चीनच्या बाजूने उभे राहतील, काही जण थेटपणाने भारताच्या बाजूने उभे राहतील, काही देश कुंपणावरतीही राहतील. महाभारतामध्येही राहिले होते. महाभारतामध्ये एक महारथी असेही होते की ज्यांचं सैन्य कौरवांच्या बाजूने लढलं आणि जे पांडवांच्या बाजूने होते, असेही दोन्ही बाजूने असणारी माणसं असतील. मला भावना नाही दुखवायच्या, त्याचा कॉन्टेक्स्ट लक्षात घ्या. कारण आता एकंदरीतच युद्ध ही सुद्धा एक इंडस्ट्री होते. आणि मग मी जे मगाशी वाक्य ब्रिज मधलं म्हणलं तर की व्हेनेवर यू आर इन डिफिकल्टीज प्ले युअर ट्रम्प कार्ड. तर अमेरिका आणि चीन हे जगातले दोन देश असे आहेत की ज्यांच्याकरता डिफेन्स हे केवळ स्वतःच्या सीमांचं संरक्षण एवढ्यासाठी वापरले नाही जात, ते त्यांच्या GDPचे ट्रिगर आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या 32.68% वाटा डिफेन्स मधनं येतो आणि चीनच्या GDPच्या एकूण वाढीतला जवळजवळ 12.37% वाटा हा डिफेन्स मधनं येतो. आता ते डिफेन्स ट्रम्प कार्ड कसं, याचा विचार करा. जर भारताविरुद्ध ते वापरायची वेळ आली तर त्याचे वेगवेगळे संदर्भ आपण लक्षात घेतले पाहिजेत. मग ते 3 ते 20 याच्या काळामध्ये काय झालं, 67 साल नंतर वेगळा असा काय ट्रिगर आता मिळाला म्हणून चीनला याचा विचार करावा लागेल. तर पहिल्या मुद्द्याचं आता एक्सटेन्शन आहे. थोडं आपण कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये जाऊ. डिसेंबर-जानेवारी मध्ये एक जागतिक अर्थकारणामध्ये एक महत्वाची घटना घडली आणि ती घटना अशी होती की आपण जागतिक पातळीवरती नेहमी सिलेक्ट करन्सीज किंवा रिझर्व्ह करन्सीज बास्केट डिक्लेअर करतो, त्याच्यामध्ये चीनी युआनचा समावेश असतो. परंतु भारताने जेव्हा $500 बिलियन आपल्या फॉरेक्स रिझर्व्हची घोषणा केली, त्यात सगळ्यात कमी प्रमाणामध्ये ज्या चलनाचं प्रमाण आहे ते चीनी युआन आहे. आणि असा दुसरा देश आहे तो ऑस्ट्रेलिया आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पंतप्रधानांमध्ये एक मोठा वार्तालाप झाला. साहजिक तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाला सध्याच्या लॉकडाऊनच्या जमान्यामुळे.
त्या वार्तालापाचा या युद्धाशी असलेली जी पार्श्वभूमी आहे ती लक्षात घेण्याजोगी आहे आणि एवढ्या करता शीर्षकामध्ये अर्थकारण आणि राजकारण हे शब्द आहेत आजच्या सत्राच्या. भारत आधी लक्षात घ्या, मगाशी मी म्हटलं तसं की चीन मध्ये जेव्हा हा करोना सुरू झाला आणि नंतर जगात पसरला, त्याच्यावरती पहिली रिटॅलिएटरी स्टेप ऑस्ट्रेलियाने घेतली होती. मधल्या काही काळामध्ये ऑस्ट्रेलिया पूर्णपणाने गप्प होता आणि मग त्याचा भारताच्या पंतप्रधानांशी वार्तालाप झाला. याच्यामध्ये साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यांची गॅप आहे. त्या वार्तालापामध्ये केवळ ऑस्ट्रेलियन पंतप्रधान भारतीय पंतप्रधानांना मला तुमचा समोसा आणि ढोकळा आवडतो असं म्हणाले अशातला भाग नाही, ते म्हणालेच आहेत. किंवा भारतीय पंतप्रधानांनी भारतीय विद्यार्थ्यांची ऑस्ट्रेलियन सरकारने तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्यांची पूर्णपणाने चांगली काळजी घेतली याबद्दल आभार मानले, एवढंच झालेलं नाही, ते झालंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशाच्या दोन पंतप्रधानांनी असं ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये असलेले डिफेन्स बेसेस ऑस्ट्रेलिया भारताला उपयोगात आणून देईल आणि भारतामध्ये भारताचे असलेले डिफेन्स बेसेस भारत ऑस्ट्रेलियाला उपयोगात आणून देईल. मी उपयोगात आणून देता येतील हा शब्दप्रयोग मुद्दामून केलाय, कारण वापरता येतील याला मराठीमध्ये अनेक नकारात्मक अर्थ आहेत आणि मला ते अभिप्रेत नाहीत. लक्षात घ्या की जेवढी भारताची सीमारेषा चीनला लागून आहे तेवढी ऑस्ट्रेलियाची नाही. परंतु सध्याच्या अण्वस्त्रांच्या जमान्यामध्ये तुमचं भौगोलिक अंतर महत्वाचं नसतं. चीनला भारत आणि ऑस्ट्रेलिया असं एका बाजूनी किंवा एका बाजूला येणं हे कोणत्याही दृष्टी परवडणारं नाही. त्यात अर्थकारणीय आणि राजकारणीय. मी मगाशी म्हटलं तसं की जेव्हा आपण $500 बिलियन ची आपल्या परकीय चलनाच्या साठ्याची घोषणा केली आणि त्यातलं सगळ्यात कमी प्रमाण हे चिनी युआनचं होतं, एक्झॅक्टली ऑस्ट्रेलियाच्या फॉरेक्स रिझर्व्हचं हेच स्वरूप आणि कंपोजिशन आहे. म्हणजे तिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्र आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, पुन्हा तो मगाचा जो ब्रिज मधला मी म्हटलं होतं ना की ट्रम्प मला श्लेष अर्थाने अभिप्रेत आहे, त्यातलं हे तिसरं गणित आहे आणि म्हणून मी अर्थकारण आणि राजकारण म्हणलं. या डोनाल्ड ट्रम्प साहेबांनी काही दिवसांपूर्वी एक पुडी सोडली असं म्हणायला हरकत नाही. असं राष्ट्राध्यक्ष पदावरच्या व्यक्तीविषयी असं म्हणू नये हे मला मान्य आहे, परंतु ते तसं विधानच मोठं खोडकर आहे, खेळकर नाहीये, खोडकर आहे. ते असं म्हणले की आज मी तिला आपल्याकडे G7 नावाची एक समूह आहे देशांचा, त्याच्यामध्ये चीन आधीच आहे, पण बदलत्या अर्थकारणामध्ये या G7 ची संख्या वाढवली पाहिजे आणि कमीत कमी ती G11 केली पाहिजे. खरं म्हणजे G12 किंवा G13 सुद्धा करायला हरकत आहे, पण निदान G11 तरी केलं पाहिजे. आज मी तिला ही फक्त घोषणा आहे, लगेच त्याच्यावरती कोणी अंमलबजावणी करत नाहीये. बस सध्या अमेरिकेमध्ये पूर्णपणाने एक तो त्या कृष्णवर्णियाचा मृत्यू आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एवढे दोनच पैलू आहेत. आता या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प निवडून येतात की नाही, निवडून आले तरी लगेच ते ह्याच्यावर कारवाई करतील की नाही, हे मुद्दे आहेतच. पण हे G7 ते G11 मध्ये जे 4 देश नक्की वाढवूया असं त्या ट्रम्प म्हणतायत, त्यातला एक देश आहे भारत आणि दुसरा देश आहे ऑस्ट्रेलिया. म्हणजे इथे पुन्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया एका बाजूला, म्हणजे आम्ही प्रकल्प इकडे आणू, इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया बरोबर. डिफेन्स बेस एकत्र वापरू, इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया बरोबर. चिनी युआनचं फॉरेक्स रिझर्व्ह मधलं प्रमाण कमी, इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया बरोबर. आता G7 चे G11 होणार, तिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया बरोबर. म्हणजे एका दगडात किती पक्षी येतात हे पाहताय चीन. बरं, त्याचा दुसराही भाग असा असू शकतो की आज मी तिलाही चिनी विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थी आहेत, अगदी जरूर आहेत, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये भारतातनं ऑस्ट्रेलियन विद्यापीठामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि ज्या प्रमाणात भारतातनं ऑस्ट्रेलियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रमाण वाढलंय, त्या प्रमाणामध्ये बरोबर भारतातनं चीनमध्ये जाणाऱ्या विद्यापीठातली संख्या कमी झाली आहे. आज एकंदरीतच एज्युकेशन ही ज्या प्रकारची इंडस्ट्री आहे त्याचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये करोना हो अथवा न हो, फॉरेक्स रिझर्व्ह माझ्यापेक्षा 1000 पट असो वा न असो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी दबावाच्या टॅक्टिक्स म्हणून ह्या गलवांची युद्ध खेळली जातात का याचाही विचार करू. म्हणजे एकंदरीतच अर्थकारणाचा समाजकारणावरती आणि राजकारणावरती जो वाढता प्रभाव आहे ही गोष्ट लक्षात घेऊ. राष्ट्रवादाच्या संकल्पना केवळ सीमारेषेशी निगडीत नसतात. आपण जूनच्या इतिहासातनं आणि उदाहरणातनं पाहिलं की त्यांना त्यांचा कुठचाही देश नव्हता. आज मी तिला इस्रायलच्या रूपाने तो मिळाला, पण त्याच्या निर्मितीच्या आधी तो नव्हता. असं असूनही त्यांच्या राष्ट्रवादाला कमी झालेलं नव्हतं आणि चिनी जनतेच्या मनामध्ये असलेलं राष्ट्रप्रेम आपल्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे हा प्रश्न नाही, पण ते जास्त कडवे आहेत.
आणि त्यासाठी तोंडाला येईल ते, मनाला येईल ते, जे पडेल ते आता इथे इरेला लावतायत का, हा विचार आहे. कदाचित त्या टाकीज असू शकतील की हे प्रमाण वाढवा, ते प्रमाण कमी करा. नेमकं आपल्याला अजित डोवाल आणि परदेश मंत्री, त्यांचे संरक्षण मंत्री चीनचे, यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे माहिती नाही. परंतु कदाचित हाही एक उल्लेख असू शकतो की चीनला असं वाटत असेल की जसं आधीच ऑस्ट्रेलिया इतक्या 5-6 पैलूंवरती, मुद्द्यांवरती भारताच्या बरोबर आलंय, असं अनुकरण जर जगातल्या इतर अनेक देशांनी सुरू करायच्या आधीच भारतावरती जर युद्धाची टांगती तलवार ठेवली, तर मग ते जिओ पॉलिटिकल असतील, सोशिओ पॉलिटिकल असतील, इको पॉलिटिकल असतील, कोणतेही मुद्दे निदान चर्चेच्या ऐरणीवरती आणता येतील का, याचा विचार असू शकतो. कारण एकंदरीतच चीनची आपल्या आजूबाजूची जी असलेली परिस्थिती आहे ती आपण लक्षात घेऊया. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अलीकडच्या काळातच जाहीर केलंय की एकंदरीतच भारत आणि पाकिस्तान आणि चीन यांचे जे आर्थिक संबंध आहेत, पाकिस्तान आणि चीन यांचे जे एकंदरीतच राजकीय संबंध आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही पूर्ण करणार, वी स्टँड बाय. आज पाकिस्तान चीनच्या अखत्यारीमध्ये असल्यागत वागतोय. नेपाळ आज मितीला तरी चीनच्या अखत्यारीमध्ये असल्यासारखं वागतोय. श्रीलंकेची काही बंदरं चीनने चालवायला घेतली, याचा आपण अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. ब्रह्मदेश आणि म्यानमार दोघी दणदणच्या आजूबाजूनी राहायचा प्रयत्न करतोय. तो स्वतःचं प्रमाण, ज्या प्रमाणामध्ये हाँगकाँगला देत असलेली वागणूक चीन, हा सुद्धा या दृष्टिकोनातला किंवा या खेळातला पैलू एक आहे, लक्षात घेतलं पाहिजे. हाँगकाँगवाल्यांची मागणी काय, आम्हाला इकॉनॉमिक स्वातंत्र्य द्या असं नाहीये. कारण त्यांनाही माहितीये की चीनच्या प्रत्यक्ष ताब्यात जायच्या आधी हाँगकाँग एका ट्रीटीचा भाग म्हणून स्वतंत्र पद्धतीचा कारभार करत होता. त्या ट्रीटीचा कालखंड संपल्यानंतर आता हाँगकाँग चीनचा भाग झालाय. पण आजही चीनचे राज्यकर्ते, चीनचे धोरणकर्ते इतकंच नव्हे तर चीनी नागरिक सुद्धा मूळच्या चीनचा उल्लेख मेनलँड चायना असा करतात आणि हाँगकाँगचा उल्लेख अदर दॅन मेनलँड चायना असा करतात. हा केवळ शब्दांचा खेळ नसतो. आणि मग ज्या पद्धतीने हाँगकाँगच्या मागण्या चीन आता दबाव तंत्राने वापरतय किंवा वागवतय, हा इतर देशांना कदाचित देत असलेला संदेश असेल की जे आमच्याशी पंगा घेतील त्यांच्याशी आम्ही कोणत्या पद्धतीने वागतो हे लक्षात घ्या. मग हे जर हाँगकाँगचं झालं तर हे आम्हाला ब्रह्मदेशचं करायला, हे आमचं श्रीलंकेला करायला किती वेळ जाईल, आणि याचा दृश्य किंवा अदृश्य परिणाम आपल्याला पाकिस्तान आणि चीन मध्ये दिसतो का, याचाही विचार करावा लागेल. आणि मग अशा वेळेला जेव्हा तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह इम्पॅक्ट हवा असतो, त्यावेळेला भारतासारख्या आकाराने मोठ्या, भारतासारख्या लोकशाहीच्या दृष्टीने मोठ्या, भारतासारख्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या, आणि ज्याच्यावरती जगातल्या इतर काही देशांचा विश्वास गेल्या काही वर्षांमध्ये, मी त्याला वर्ष ठेवू नाही इच्छित, 2014 आहे का 2010 आहे का 2004 आहे, हा प्रश्न नाहीये. मी म्हंटल तसं इतर देशांचा जर विश्वास वाढत असेल तर उगाच आपली रेष मोठी करून वाढण्यामध्ये तर चीनला स्वारस्य असतंच. पण जो आपला नकटचा प्रतिस्पर्धी आहे त्याची रेष वेळ प्रसंगी खोडून काढायला ही चीन कमी करत नाही. भारताच्या बाबतीत खोडून काढता जरी आली नाही तरी निदान ती दबावाखाली राहील याचा विचार करण्याचा प्रयत्न, म्हणून गलवान युद्ध होतंय का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि या ज्या सगळ्या घटना घडतायत, याला असलेला जो एक महत्वाचा पैलू आहे तो सांगतो आणि माझं विवेचन संपवतो. कारण माझंही घड्याळाकडे लक्ष आहे. मी 5:35 ला सुरुवात केली, ऑलरेडी 6:25 झाली आहेत. आपली परवानगी असेल तर पुढची 5 ते 10 मिनिटांमध्ये हा मुद्दा मांडण्याचा माझा विचार राहील. आणि तो जो मुद्दा आहे तो केवळ फॉरेक्स रिझर्व्हशी संबंधित, तो केवळ ऑस्ट्रेलिया सारख्या उदाहरणाशी संबंधित, तो केवळ अमेरिकेने भारताची घेतलेल्या बाजूशी संबंधित अशातला भाग नाहीये. आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण कसं वेगवेगळ्या टप्प्यांवरती हेलकावी खातं हे बघण्याजोग आहे. जसे गेल्या काही वर्षांमध्ये 2014 नंतर भारतीय पंतप्रधान आणि चीनी राष्ट्राध्यक्ष 10 पेक्षा जास्त वेळा भेटलीये, तसं भारतीय पंतप्रधान आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षही 10 पेक्षा जास्त वेळा भेटले. या अमेरिकेच्या भूमिकेमध्ये भारत चीन संबंधाने आणि एकंदरीतच अमेरिका आणि रशिया संबंधाने, अमेरिका चीन संबंधाने ज्या पद्धतीचे बदल होत आहेत ते बघण्याजोग आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला ते 23 सैनिकांची बातमी आली तेव्हा पहिल्यांदा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असं म्हणाले ते की एक अमेरिका राष्ट्र म्हणून
भारताच्या वतीने किंवा भारत आणि चीन या दोघांशीही आम्ही बोलायला तयार आहोत. तोपर्यंत काही अडचण नव्हती. त्याच्यामधला जो पुढचा मुद्दा आला आणि मग नंतर जेव्हा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असं म्हणाले की वेळ आली आणि उद्या भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष युद्ध झालं तर अमेरिकी फौजा या भारतीय फौजांच्या बरोबरीने लढतील, त्यावेळेला कदाचित चीनच्या लक्षात आलेली गोष्ट अशी असू शकते की येणाऱ्या काळामध्ये जसं पूर्वी आपल्या भारतामध्ये रणजी विजेता संघ विरुद्ध इतर सर्व म्हणजे ज्याला शेष भारत संघ म्हटलं जायचं अशा पद्धतीचे क्रिकेट सामने व्हायचे, तशा स्वरूपाचं चीन विरुद्ध बहुसंख्य राष्ट्र असं युद्ध होईल का? कारण मी केवळ बघा एवढेच 2 टप्पे अमेरिकेच्या वक्तव्यामध्ये आहेत, तशातला भाग नाहीये. अमेरिका जी सुरुवातीला म्हणली की आम्ही भारत आणि चीन या दोघांशीही बोलायला तयार आहोत आणि नंतर अगदी अलीकडचं त्यांचं विधान वेळ आली तर भारताच्या बाजूने आम्ही अमेरिकी फौजा लढतील असं अमेरिकेचं वाक्य, याच्यामध्ये एक महत्वाचा टप्पा आहे. आणि तो महत्वाचा टप्पा असा आहे की त्याच डोनाल्ड ट्रम्पनी याच काळामध्ये याच्याविषयी भारत आणि चीन या दोघांचाही उल्लेख न करता असं म्हणले की येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आजपर्यंत आम्ही ज्यांना H1B व्हिसा दिला त्यांचा आम्ही काढून घेणार नाही, त्याचा पुनर्विचार करू पण काढून घेणार नाही, पण नक्की नव्याने येणाऱ्या वर्ष ते 1.25 वर्षाच्या काळामध्ये आम्ही कोणालाही H1B व्हिसा देणार नाही. भारतीय उद्योगांचं त्या H1B व्हिसावरचं अवलंबित्व, भारतीय अर्थव्यवस्थेचं अमेरिकी निर्यात आणि अमेरिकेमधल्या जॉबवरचं अवलंबित्व आणि चीनी पंतप्रधान चिनी अर्थकारणाचं अमेरिकेवरती असलेलं अवलंबित्व, याच्यामध्ये बरेच करंट्स, क्रॉस करंट्स आणि अंडर करंट्स आहेत. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे कारण का चीनला याचा विचार करावा लागेल याची 2 कारणं आहेत आणि अमेरिकेलाही 2 कारणं आहेत. म्हणजे केवळ आज अमेरिका असं म्हणली की आम्ही आमच्या फौजा तुमच्या बरोबर लढतील याच्यावरती फार आंधळेपणाने विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि आपले राज्यकर्ते तो ठेवतायत असंही मला म्हणायचं नाही. परंतु या मुद्द्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि एवढ्या करता मी अर्थकारण आणि राजकारण हा शब्द प्रयोग वापरतोय. एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज अमेरिकेच्या अर्थकारणामध्ये अमेरिकनचे ज्या US ट्रेजरी बॉन्ड्स आहेत ज्याला आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असं म्हणतो, त्याचा बहुतांश भाग हा चिनी गुंतवणूकदारांचा आणि चिनी नागरिकांचा आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं ते विचार करतायत का याचा विचार करू. अमेरिका असं जसं म्हणते तसं चीनही फार मोठ्या वेगवेगळ्या पद्धतीनं याच्याबद्दलच्या बातम्या पसरवत असतं. आपल्या सगळ्यांनी ती बातमी वाचली आहे, ती ऐकली आहे. काय म्हणे की अमेरिकेचा अर्थव्यवस्था मुद्दामूनच चीननी कोसळू दिली आणि मग त्या कोसळलेल्या शेअर बाजारामध्ये कोसळलेल्या भावाने अमेरिकी कंपन्यांचे बहुतांश शेअर्स त्यांनी खरेदी केले आणि मग ते शेअर्स खरेदी केल्यानंतर आता अमेरिकी कंपन्या चीनच्या ताब्यात आल्या आहेत. हे थिअरी म्हणून फार परफेक्ट वाटतं, पण सतीश भट्टू सर ही आता सेशन मध्ये आहेत, माझ्यापेक्षा ते या विषयातले जास्त जाणकार आहेत, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत, 2 MNC चे कंपनी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलंय आणि आज मी तिला इथे कंपनी सेक्रेटरी इन्स्टिट्यूटच्या कार्यामध्ये संलग्न आहेत, संबंधित आहेत. माझा संपूर्ण अनुभव हा डिपॉझिटरी आणि स्टॉक एक्सचेंज साइडचा आहे, त्यांचा तर प्रत्यक्ष ग्राउंडवरचा अनुभव आहे. ते माझ्या मताशी सहमत होतील की असं हे एका रात्रीत होत नसतं, त्याच्यासाठीचे वेगवेगळे नियम आहेत. परंतु ते नियम, ते कायदे कानून हे शेवटी सायकोलॉजिकल वॉर आहे. हे त्यातल्या तांत्रिक माणसांना, त्यातल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह माणसांना माहिती असतं. सर्वसामान्य नागरिकाला आणि वाचकाला वाटतं हे असं खरंच होतं का? बरं, हा प्रयोग, शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग केवळ अमेरिकन कंपन्यांबद्दल झाला अशातला भाग नाही. आपण जेव्हा आत्मनिर्भर भारत अभियानची घोषणा करत होतो त्याच आठवड्यामध्ये आपल्या इकडे बातम्या फिरत होत्या की चीनी कंपन्यांनी HDFC आणि HDFC बँकेमध्ये शेअर्स विकत घेतले. असं काही नसतं. आपल्याकडच्या लिस्टिंग अग्रीमेंट नुसार एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे शेअर्स घेतल्यानंतर त्याची घोषणा करावी लागते. ती केली होती, त्याच्या आधीही होते आणि मग त्याचा प्रतिसाद जो काही द्यायचा तो त्या प्रमाणामध्ये आपणही दिला. हे जसं चीन जसं आपल्याबद्दल किंवा अमेरिकेबद्दल ज्याला आपण प्रेस वॉर म्हणतो किंवा इन्फॉर्मेशन वॉर खेळत होतं, तसं आपण ऍक्शन वॉर ही खेळलो की नाही. जो आपण एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ आपला फॉरेक्स रिझर्व हा $500 बिलियन झाला अशी घोषणा नाही आहे. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण अशी घोषणा केली की जवळजवळ अनेक वर्षांनंतर, 11 वर्षांनंतर टू बी प्रिसाइज, आपल्या एप्रिल ते जून या 3 महिन्यामध्ये, क्वार्टरमध्ये, एप्रिल ते जून 2020 या 3 महिन्यामध्ये
आपला जो चालू खाता मी करंट अकाउंटचं ट्रान्सलेशन म्हणून वापरतोय. चालू शब्दातला दुसरा मराठीतला कोणताही अर्थ मला अभिप्रेत नाही. आपली या चालू खात्यावरती करंट अकाउंट मध्ये पटकन आपल्याला करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणायची सवय झाली, कारण इतक्या वर्षाची तीच पद्धत आहे. पण या एप्रिल ते जून 2020 मध्ये माझा करंट अकाउंट डेफिसिट नाहीये, माझा करंट अकाउंट सरप्लस आहे. भले ते तात्पुरतं असेल, पण तो कशाच्या जोरावरती येतो याचा विचार करायला लागेल. कारण त्याच्यावरती जे आपण व्यवहार्य मार्ग वापरलेत ते बघण्याजोग आहेत. हेही आपण वॉर खेळलोय, अशाही अर्थकारण आणि राजकारण असं आहे. कारण जसं चीनने आपल्याबद्दल HDFC विषयी म्हणलं, अमेरिकन कंपन्यांविषयी म्हणलं, आपण नुसतं म्हणून थांबलो नाही. पंतप्रधान फक्त आत्मनिर्भर म्हणले, स्वदेशीचा उल्लेखच केला नाही त्यांनी. खरं म्हणजे तो करायला हवा होता शब्दाचा, पण तो केला नाही. कदाचित ती लोकमान्य टिळकांनी सांगितली असल्यामुळे आणि ते गुजरात मधले नसल्यामुळे पंतप्रधानांनी तो उल्लेख केला नसता. गुजरात मधल्या एखाद्या जुन्या नेत्याची जर तो उल्लेख असता तर 1000 वेळा ऐकावा लागला असता. बट आय एम नॉट ऑन दॅट, आय एम ऑन भारत चीन. तर त्याच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर या करंट अकाउंट डेफिसिटची कारणं आपल्याला, आपण सरप्लस मध्ये का आलो याचा विचार करावा लागेल. आणि मग असं आपल्या लक्षात येतं की जसं चीननी इन्फॉर्मेशन वॉर सुरू केलं तसं आपण ऍक्शन वॉर वरती गेलो. आपण 59 ऍप वरती बंदी घातली. मग त्यातला झूमवाला म्हणायला लागला की मी चीनी असलो तरी मी अमेरिकी नागरिक आहे, माझा याच्याशी संबंध नाही, माझा त्याच्याशी संबंध नाही. हा एक भाग आहे. दुसरा भाग, आपल्याकडच्या उद्योजकांनी हे वॉर कारण अचानक आपल्यावरती आलेलं आहे, त्याच्यासाठी आपण तयार होतो ही गोष्ट वेगळी. परंतु आपल्याकडच्या लोकांनी जी चिनी मालाच्या वस्तू आपल्या इथल्या प्रक्रियांसाठी मागवल्या, त्या चीनची अपेक्षा अशी होती की भारत हे नाकारेल आणि मग आपले पैसे तर मिळालेले आहेत. पण नितीन गडकरी त्यांचे बाप निघाले. एकीकडे स्वदेशीची पूर्ण मागणी होत असताना, चिनी वस्तूंवरती बहिष्कार होत असताना, आपण 59 ऍप वरती बंदी घालत असताना, नितीन गडकरी हॅज द गट्स अँड प्रॅक्टिकॅलिटी टू से की अरे जो माल ऑलरेडी भारतातल्या एअरपोर्ट वरती, भारतातल्या सी पोर्ट वरती आलाय तो ताबडतोब सोडवून घ्या, कारण याचे पैसे ऑलरेडी आपल्या देशातल्या उद्योजकांनी चीनला दिलेले आहेत. आपण जर आता हा माल अडवून ठेवला तर याच्यात चीनचं काडीचं नुकसान नाही, असलं तर माझ्या भारतीय उद्योजकाचं आहे. त्या बिचाऱ्याचे पैसे तर ऑलरेडी गेलेले आहेत, पण त्याला माल तर मिळत नाहीये. म्हणजे माल मिळत नाही म्हणून तो दुसरा घेतला पाहिजे, म्हणजे पुन्हा नव्याने पैसे घेतले पाहिजेत. करोनामध्ये इतकी लिक्विडिटी कोणाकडेही नाहीये. चीन प्रॉबेबली वुड नॉट हॅव एव्हर एक्सपेक्टेड इट. आणि मग तो एकदा माल सोडवून घ्यायची प्रक्रिया सुरू झाल्या त्याच नितीन गडकरींनी असं सांगितलं की यापुढे कॉटेज इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्री, मीडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये कोणतीही वस्तू आम्ही चिनी कंपन्यांची घेणार नाही. ज्या सरकारी कंपन्यांनी चिनी लोकांना अलीकडच्या काळामध्ये अग्रीमेंट केली होती, कॉन्ट्रॅक्ट केली होती, पण प्रत्यक्षामध्ये त्याचा मालाची कार्यवाही झालेली नव्हती, त्याच्यामध्येही आपण सांगितलं की नाही, रिकन्सिडर करा, तुम्हाला चिनी सहकार्य घेता येणार नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ज्या पद्धतीने मालाची निर्मिती करता त्या मालाच्या निर्मितीला असलेल्या गोष्टी या लक्षात घ्याव्या लागतात. मग जसं चीन अर्थकारणाच्या बाजूने लढतं, चीन राजकारणाच्या बाजूने लढतं, चीन समाजकारणाच्या बाजूने लढतं, तसंही आपण लढायला लागतोय. आणि चीनी आक्रमणाच्या संदर्भामध्ये आपल्याही या सर्व धोरणांचं मूल्यांकन होतंय का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता. आणि हे होत आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. मग ते आज होत आहे अशातला भाग नाही. मी मगाशी म्हटलं तसं की 13 मे ते 17 मे अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री यांनी दररोज 1.5 तास अशी 5 दिवस ज्या पत्रकार परिषदा घेतल्या, त्यातल्या घोषणांवरची माझी अनेक व्याख्यानं माझ्या युट्यूब चॅनलवरती आहेत. त्यामुळे वेळेच्या बंधनामध्ये मी त्याचा आता फार मोठ्या प्रमाणावरती विस्ताराने उल्लेख करत नाही. परंतु काही महत्वाचे मुद्दे इथे जरूर घेतो ज्यांना त्याबद्दल फार स्वारस्य आहे. त्यांनी चंद्रशेखर टिळक याच नावाने माझा युट्यूब चॅनल आहे. मी तो 15 एप्रिलला सुरू केलाय आणि आजपर्यंत त्याच्यावरती 47 व्हिडिओज आहेत. आणि या 47 व्हिडिओज मिळून जवळजवळ 18,000 व्ह्यूज आणि ज्याला व्ह्यू आवर्स म्हणतात ते 6,500 असे आहेत. त्यातले काही करोनावरती आहेत, काही चिनी आक्रमणावरती आहेत आणि काही साहजिक मी ज्या शेअर बाजाराशी निगडीत होतो त्या शेअर बाजाराच्या संबंधात आहेत. आणि गेले 2 दिवस दर आठवड्याला रविवारी मी बाजार गप्पा नावाचा सदर करतो, तेही तिथे आहे. आणि आता अलीकडच्या काळामध्ये काही पुस्तकांवरती बोलायला लागलो, तोही केलाय. हा कमर्शियल ब्रेक होता असं समजा. पण मूळ मुद्द्याकडे येऊ तर केवळ त्या 5 दिवसातल्या घोषणा आहेत असं नाही, त्याच्या आधीपासूनची सुरुवात आहे. आणि त्या एका विशिष्ट टप्प्यावर आलेली पोचपावती म्हणजे हे चिनी आक्रमण आहे का याचा विचार कर. कारण अलीकडच्या इतिहासामध्ये पहिल्यासारखा कुठचा तरी देश राजकीय दृष्ट्या आपला गुलाम करून ठेवण्यापेक्षा सुद्धा तो जर आपल्या आर्थिक दृष्ट्या गुलाम केलेला असला तर तो जास्त परवडतो.
व ह्याचे दाखले आजच आहेत असं नाही. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये मी स्मरण विस्मरण मध्ये बाळ कोलटकरांच्या सीमेवरून परत जा याचा एक रिव्ह्यू घेतलाय 10 मिनिटाचा. त्याच्यामध्ये बाळ कोलटकरांनी सिकंदराच्या तोंडी एक फार सुंदर वाक्य घातलंय. सिकंदर त्याच्या सेनापतीला उद्देशून असं म्हणतो, सहकार्याला उद्देशून असं म्हणतो की ज्या वेळेला सगळं चिरेला पडतं त्यावेळेला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. शत्रू टीका म्हणून का होईना जे तुमचं वर्णन करतो तेच खरं तुमचं सामर्थ्य असतं, कारण त्यातला जर टीकेचा स्वर सोडला तर इतकं चांगलं मूल्यांकन दुसरं कशाचंही नसतं. आता भारत आणि चीन असं एकमेकांचं मूल्यांकन करतायत का हा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. चीनी अर्थव्यवस्थेचं आजपर्यंतचं जे सगळ्यात महत्वाचं शक्तिस्थान आहे ते त्याचे लघुउद्योग आहेत, ते त्याचे कटोरी आहेत, ते त्याचे मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत. गेली 6 वर्ष सातत्याने तुम्ही जर विचार केलात तर मोदीनॉमिक्स मध्ये जी काही गणितं आहेत, मोदी अर्थकारण नीती रणनीती हे माझं पुस्तक मोरया प्रकाशनानेच प्रकाशित केलंय. अवघ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्याची दुसरी आवृत्ती आणावी लागली. आत्ता जर हे लॉकडाऊन नसतं तर कदाचित आत्ताना त्याची 3री 4थी आवृत्ती आली असती. हा माझा किंवा आयोजकांचा कमर्शियल ब्रेक नाहीये, परंतु ते पुस्तक लिहित असताना आणि एकंदरीतच गेली 33-34 वर्ष अर्थसंकल्पावर बोलत असताना लक्षात आलेली गोष्ट आहे. कारण अर्थकारणामध्ये पी हळद हो गोरी नसतं. आपण तेव्हा प्रयत्न सुरू केले, त्याचं फ्रुटिफिकेशन आता दिसतंय आणि त्याची दिलेली पोचपावती म्हणजे चीनी आक्रमण आहे का? अशाही दृष्टिकोनातनं चीनी आक्रमण अर्थकारण आणि राजकारणचा विचार करावा लागेल. 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये मोदीनॉमिक्स मध्ये जे झालं, मोदी अर्थकारणामध्ये जे झालं त्याची सविस्तर चर्चा मोरया प्रकाशननी माझ्या काढलेल्या त्या मोदी अर्थकारण नीती रणनीतीमध्ये आहे. आणि त्याच्या पुढच्या घटनांचा धावता आढावा मी आत्ताच्या माझ्या विवेचनामध्ये घेतो. म्हणजे ते पुस्तक आणि त्याची आता ई एडिशन ही मोरया प्रकाशनने काढलेली आहे. म्हणजे ते पुस्तक आणि हे असं जर एकत्र केलं तर या संपूर्ण चीनी आक्रमणाची आर्थिक आणि राजकीय सामाजिक बाजू आपल्या डोळ्यासमोर उभी राहील. तुमच्या असं लक्षात येईल की 2014-2016 पासनं विशेषतः 2015 नंतरच्या अर्थसंकल्पानंतर भारतीय अर्थकारणामध्ये आपण या पद्धतीच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना, मीडियम स्केल इंडस्ट्रीजना, कॉटेज इंडस्ट्रीजना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालना देतो. आत्ताचा जो नवीन कालखंडामधला मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडातला पहिलाच अर्थसंकल्प आला त्याच्यात आपण एक आणखीन वेगळा आयाम त्याच्यामध्ये दिला. आणि ते विवेचन किंवा ते वर्णन असं आहे की केवळ कॉटेज, स्मॉल स्केल, मीडियम स्केल असा आपण विचार नाही करत आहोत. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे, तुमच्यापैकीही अनेक जण असतील. आपण इव्होल्युशन ऑफ कॉमर्स मध्ये शिकतो, सोल प्रोप्रायटरशिप कन्सर्न, पार्टनरशिप फर्म, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, हे सगळ्याच जगात असतं. चीनचं वैशिष्ट्य आहे त्याच्या खालती जाणं. आपण त्याच्याही पल्याड गेलो आणि आता आम्ही म्हटलं की सेल्फ हेल्प ग्रुप आणि एनजीओचा विचार करूया का? मग ते मुद्रामध्ये आणता येतील का? मग त्यांना नवीन प्रकल्प देता येतील का? मग 200 कोटी पर्यंतची जी टेंडर्स असतील ती मी ग्लोबल टेंडर काढणारच नाही. असं करत करत मी 13 मे ते 17 मे मध्ये आलो आणि असं म्हणलं की डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये 49% 74% एफडीआय देईल. काही न करता आधीच एफडीआय $500 बिलियन मध्ये येते. मग ती बँकेत येते, ती टेलिकॉम मध्ये येते, ती इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येते. आता हे महाराज म्हणतात की आम्ही डिफेन्स मध्ये आणू. त्याच सीमेवरून परत जा मध्ये एक वाक्य पौरसाच्या तोंडी, राजा पौरसाच्या तोंडी, आणि ते असं म्हणले की राजा पौरस, आपला मुलगा कुमार जो त्यांचा सेनापती असतो, युद्ध वृत्तीचा मनुष्य दाखवलाय, ते राजा पौरस त्या नाटकामध्ये कुमारला म्हणतात की ज्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी असते तो मनुष्य बोलला नाही तरी त्याची कृती बोलते. हे वाक्य परवाच्या रिव्ह्यू साठी मी जेव्हा परत एकदा नाटक वाचलं ना, त्याच्या आधी कधी माझ्या हा संदर्भ लक्षात नव्हता आला, पण ते परवा वाक्य वाचलं आणि क्षणभर कचकन मनामध्ये आलं आणि माझ्या डोळ्यासमोर कैलास असे मनोहर पर्रीकर उभे राहिले. ते संरक्षण मंत्री असण्याच्या काळामध्ये जे करार मदार झाले, आज त्याच फ्रान्सने तुम्हाला सांगितलं की नाही की जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत लष्करी विमानांचा पहिला हप्ता भारताच्या भूमीवरती लँड झालेला असेल. आता त्यांची क्षमता काय आहे ही गोष्ट वेगळी. भारतही अणुसज्ज आहे. अमेरिका तुमच्या बरोबरीने लढायला तयार आहे. हा फ्रान्स तुम्हाला द्यायला तयार आहे. यातनं जी गणितं येतात ते एकंदरीतच येणाऱ्या काळामधल्या जागतिक अर्थकारणाच्या सीमारेषा, गलवानच्या सीमा रेषेवरती आपण लढतोय का याचा विचार करावा लागेल.
त्या आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये केवळ डिफेन्स मधले 49 ते 74 झाले अशातला भाग नाही. चीनी अर्थकारणाचा दुसरा मूळ पाया आहे त्यांचे मिनरल्स, खनिज. आणि म्हणून मग आपण आत्मनिर्भर भारत अभियान मध्ये जेव्हा म्हटलं अजून त्याची जरा सुद्धा अंमलबजावणी झालेली नाही, हे राजकीय मान्य केलं पाहिजे. कारण मुळातच त्या संपूर्ण पॅकेजचा भर हा बँकिंग फायनान्स वरती आहे. बँका म्हणतात तिथे आम्हाला निभेना, म्हणून तर रिझर्व्ह बँक इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करते. एका संबंधातला बँक आणि बँका असाही एक व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल वरती आहे. प्रश्न तो नाही आहे. मग आता जेव्हा मी म्हणतो की कोलमध्ये प्रायव्हेटायझेशन करता येईल का, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस मध्ये मला कन्सॉलिडेशन करता येईल का, मग मी पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस मध्ये विचार करतो. कारण त्या संपूर्ण पत्रकार परिषदांचा जर 4 वाक्यांमध्ये शब्दांमध्ये उल्लेख करायचा झाला तर जे पंतप्रधानांनी म्हटलं आणि पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटलं की एकंदरीतच 20.63 लाख कोटींचं पॅकेज म्हणजे लँड, लेबर, लिक्विडिटीज आणि लॉज या 4L मधनं आम्ही प्रयोग करू. आणि मग ते असं म्हणले की आम्ही पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस पॉलिसी काढू. त्याच्या आधी कोअर आणि नॉन कोअरचा विचार करू. कोअर आणि नॉन कोअरचा विचार करत असताना जे कोअर सेक्टर डिक्लेअर करू तिथे पब्लिक सेक्टर एक तरी कंपनी राहील, पण जास्तीत जास्त 4 राहतील. त्याच्यापेक्षा ज्या जास्त असतील त्यांचं कन्सॉलिडेशन केलं जाईल. मुळात अर्थसंकल्पामध्येही LIC IPOचा उल्लेख येतो. इस्रो मधल्या टेस्टिंग फॅसिलिटीज प्रायव्हेट सेक्टरना वापरून देऊ असाही उल्लेख येतो. म्हणजे परफॉर्मन्सच्या बरोबरीने परसेप्शन कडेही मी जायला लागतो. असं जर गणित असेल तर चीनला अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण या तिन्ही दृष्टिकोनातनं विचार करावा लागेल की नाही. आणि म्हणून मी असं मगाशी म्हटलं की गलवानच्या सीमारेषेवरचं आक्रमण हे केवळ 2 लष्करांमधली लढाई नाही आहे, ती 2 थिंक टँक मधली लढाई आहे. आणि या मुद्द्यापर्यंत येता यावं म्हणून सुरुवातीपासून चीनी तत्वज्ञानाचा मी वारंवार उल्लेख केला की स्ट्रॅटेजी विदाउट टॅक्स इज द स्लोएस्ट रूट टू अ विक्ट्री. पण दोन्ही राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख आता असे आहेत की त्यांना कोणताही स्लोएस्ट रूट मान्यच नसतो, विशेषतः आक्रमणाच्या बाबतीत तर नसतो. आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये अजित डोवाल असतात त्यावेळेला ती आणखीन गंमत असते. मग हे संपूर्ण गणित जे आहे ते ये तो सिर्फ झाकी आहे का असं असतं का? कारण नेमके छुपे रुस्तुम कुठे कुठे आणि काय काय निघतील हे बघता येण्याजोग आहे. आपण सगळे अजित डोवालांचा इतिहास आता जाणून आहोत की ते किती वर्ष पाकिस्तानामध्ये राहिले. मग ही जी ऍप्स तुमच्या माझ्या अर्थकारणामध्ये राहिली होती ते चीनचे हेर किंवा गुप्त हेर होते का? त्या सीमारेषेवरचा सीमेवरून परत जा नाटकामध्ये आम्ही राजा स्वतःची मुलगी ज्यांनी सिकंदराला आपल्या देशामध्ये बोलावलेला आहे तो आपली मुलगी विषकन्या म्हणून पेरतो असा उल्लेख आहे. आपल्या पुराणामध्ये, आपल्या कथांमध्ये, आपल्या महाभारतांमध्ये या विषकन्यांचा उल्लेख आहे. विषकन्या ही केवळ व्यक्ती नसते, विषकन्या ही वृत्तीही असते. मग चीनी माल ही माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेतली, ही माझ्या देशाच्या राज्यव्यवस्थेमधली, ही माझ्या देशाच्या समाज व्यवस्थेमधली विषकन्या असते. असं जर मी प्रोजेक्ट करू शकलो तर माझ्याही बाजूने काही वेगळं अर्थकारण, राजकारण एक देश म्हणून होऊ शकतं का? आणि मग त्याच्यावरती चीनचं प्रत्युत्तर कसं असेल याही दृष्टिकोनातनं मग ते कधी करंट अकाउंट मधला सरप्लस असेल, कधी तो फॉरेक्स रिझर्व्ह मधला विक्रमी पातळी असेल, कधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकापेक्षा जास्त गोष्टींवरचं मतैक्य असेल, कधी फ्रान्सने तुमच्यावरती दिलेली बंधनं असतील. ही गोष्ट लक्षात घ्या की किती वेगवेगळ्या पद्धतीने याची गेलेबिलिटीज असतात. सनोफी जी आपल्या भारतामध्येही कार्यरत आहे, लिस्टेड आहे, ती मुळातली फ्रान्सची कंपनी आहे. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा असं डिक्लेअर केलं एप्रिल महिन्यामध्ये, कारण केवळ भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमारेषांमधला वाद आहे अशातला भाग नाही, त्यातनं जगभरामधल्या ज्या वेगवेगळ्या राजकारणामधल्या डेव्हलपमेंट घडतायत ती मार्केशन्स आणि डिमार्केशन्स ही जास्त महत्वाची आहेत. चीन तेव्हा 3.2% आपला वीक करू शकेल किंवा त्याच्याही पलीकडे जाऊ शकेल जेव्हा आज मितीला जितकी निर्यात होते तितकी निर्यात चीन येणाऱ्या काळामध्ये करू शकेल. त्या सनोफीने जेव्हा एप्रिल महिन्यात सांगितलं की आम्ही कोरोनाचं औषध शोधायला तयार होतो, जे शोधलेलं आहे, आता आम्ही त्याचं कमर्शियल प्रोडक्शन करतो, अजून पुढे नंतर काही त्याची घोषणा आली नाही, पण तो मुद्दा महत्वाचा नाहीये. पण ते असं म्हणले की आमची पहिली बॅच तयार झाली की त्याच्या 90% माल आम्ही अमेरिकेला पाठवू. ही कंपनी फ्रान्सची त्याला सगळ्यात पहिलं ऑब्जेक्शन घेतलं जर्मनीने. ते म्हणले युरोपियन युनियनच्या नियमानुसार तुम्ही तिकडे कसं द्याल. सनोफी असं म्हणली की आम्हाला पहिल्या कल्पनेपासून पैशापर्यंत अमेरिकेने मदत केली आहे, जर्मनीने ते होऊच दिलं नाही.
चीन असा विचार करत असेल की नाही की जर्मनी जर अमेरिकेला जाऊ देत नाही तर जर्मनी मला चीनला कुठनं जाऊ देईल, यातनं भारताचा काहीही फायदा झाला नाही तर चीनला जसा हे माल पाठवणार नाही तसा चीनचा माल तेही घेणार नाहीत की नाही. आणि युरोपियन युनियनचा बोलवता धनी जसा जर नेपाळ आणि पाकिस्तानचा बोलवता धनी चीन असेल तर युरोपियन युनियनचा बोलवता धनी जर्मनी आहे हे सांगायची आवश्यकता नाही. मग अशा परिस्थितीमध्ये केवळ भारत आणि चीनच्या गलवान रेषेवरचं आक्रमण इतक्या मर्यादित दृष्टिकोनातनं हे पाहू शकतं का? येणाऱ्या काळातल्या जागतिक अर्थकारणाची, येणाऱ्या काळातल्या जागतिक राजकारणाची, येणाऱ्या काळातल्या जागतिक समाजकारणाची ही चाचणी आहे का? कारण हे एक परफॉर्मन्स आणि परसेप्शनचं युद्ध आहे. परफॉर्मन्स लक्षात घेऊन येणाऱ्या परसेप्शनचा हा विचार आहे आणि मग त्या बदलत्या परसेप्शन नुसार येणाऱ्या परफॉर्मन्सचा विचार. कारण त्या आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये केवळ डिफेन्स, केवळ कोल, केवळ टेलिकॉम, केवळ एज्युकेशन, केवळ इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन नाहीये. ज्या वेळेला मी शांतपणाने असं म्हणतो की इस्रोमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी प्रायव्हेट प्लेयर्सना टेस्टिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करेन, ते येणाऱ्या काळातल्या FDIचं, येणाऱ्या काळामधल्या मंगळ मिशनचं आणि एकंदरीतच येणाऱ्या काळातल्या स्पेस रिसर्चचं सेंटर होऊ शकतं का? 2014 साली मी फक्त नॅशनल रेकॉर्ड करतो एक अर्थव्यवस्था म्हणून की एका दिवशी मी 18 सॅटेलाइट लॉन्च करतो. 2019 मध्ये हीच संख्या 117 होते आणि तो जागतिक विक्रम होतो. आणि ह्या दोन्ही मध्ये असलेल्या समान दुव्याचा इस्रो आता मी त्या आत्मनिर्भर मध्ये प्रायव्हेट सेक्टर टेस्टिंग मध्ये आणतो. तर चीनला परसेप्शनच्या दृष्टीनेही भारत माझ्या पुढे जाईल असं वाटत असेल तर तो गलवान खेळणारच केलाय. त्यामुळे ते युद्ध व्हावं न व्हावं हा वेगळा विषय आहे, परंतु गलवानमध्ये आत्ता होत असलेली घटना ही केवळ त्या सीमारेषेपूर्वीची पुरती आणि माझे 23 किंवा त्यांचे 43 इतक्या पुरेशी मर्यादित आहे अशातला भाग नाही. ती फक्त लष्करापुरेशी मर्यादित आहे अशातलाही भाग नाही. आपण समजून हे घेतलं पाहिजे की त्या निमित्ताने एकंदरीतच दोन्ही देशांचं समाजकारण, दोन्ही देशांचं अर्थकारण आणि दोन्ही देशांचं राजकारण हे पणाला लागलेलं आहे. कारण ह्याला इतिहास आहे. चांगुलपणाने आम्ही वागू शकतो. जसं उरी द सर्जिकल स्ट्राईक मध्ये म्हटलंय, अजित डोवालच्या भूमिका करणाऱ्या परेश रावल यांच्या तोंडी तो डायलॉग आहे की हे नया भारत है, घुसेगा भी और मारेगा भी. आपण वाजपेयींच्या काळामध्ये पाकिस्तानलाही अशी ग्रीन ऑलिव्ह दिली. गुडफेथ मध्ये लाहोर बस सुरू केले, पण त्यांचे चाळे थांबले नाहीत. तर त्याच अटलजींच्या काळामध्ये आपण कारगिल केलं. 2014 ते 2019 या काळामध्ये भारतीय पंतप्रधान जरूर चिनी राष्ट्राध्यक्षांना 18 वेळेला भेटले आहेत, पण त्याचंही उत्तर आपण देऊ शकू का? अशा दृष्टिकोनातनं चिनी आक्रमण अर्थकारण आणि राजकारण या दृष्टिकोनातनं पाहावं लागतं. आणि त्याच्या संबंधातले जे मुद्दे आहेत ते या वेळेमध्ये मांडण्याचा मी यथामती प्रयत्न केलाय. मी आशा करतो की माझ्या या विवेचनातनं आजचे आयोजक मोरया प्रकाशन, त्याचे दिलीपराव महाजन, सुरेखाताई महाजन, गौरी देव आणि योगिनी आठले आणि त्याचबरोबर तुम्ही सर्व श्रोते यांच्या अपेक्षा मी काही प्रमाणामध्ये पूर्ण करू शकलो असेल अशी आशा करतो. आणि हे माझं आजचं विवेचन इथेच थांबवतो. हे विवेचन थांबवण्याआधी आजचे आयोजक मोरया प्रकाशन, त्याचे दिलीप महाजन, सुरेखाताई महाजन, गौरी देव आणि योगिनी आठले यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्व श्रोत्यांचे, प्रेक्षकांचेही मनापासून आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद.